हॅलो, नमस्कार मित्रांनो. आय होप माझा आवाज येत असेल. तर आज ना मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. माझी सायकल रिपेअरहून आली आहे. माझी सायकल रिपेअर होऊन आल्यावर 1 आठवडा होत येईल आता बुधवारी. पण मी तुला व्हिडिओ बनवला नाही, मला माफ करा मित्रांनो. तर थोडीशी हीच क्लिप टाकेन Instagramवरती, की माझा हा जो व्हिडिओ आहे प्रॉपर तो यूट्यूबवरती येईल ना, की Instagramवरती. कारण मी आज 5 मिनटं बोलणार आहे. तर प्लीज जाऊन यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तर सायकल रिपेअर होऊन आली. आठवडा झाला मला. आठवड्यातच सायकल रिपेअर होऊन मला भेटली. 4 दिवसात नाही म्हणलं तरी तुम्ही. पण आज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो या गोष्टीवरती. फक्त आणि फक्त आता मला सायकलिंग करायची आहे रेग्युलर, जेणेकरून माझा स्टॅमिना परत येईल सायकल चालवायला. थोडी मदत होईल. आणि छोटे-छोटे ट्रेक, छोटे-छोटे सायकलिंग सायकल रायडिंग्स मला करावे लागतील. कारण जसं की आता मला सांगतो मी, इथे जवळपास कुठे कुठला तलाव जवळपास कुठे काही आहे का हे चेक करून मी आणि पहिलं ते चेक करेन आणि तिथे मी सायकलिंग करत जाईन, जेणेकरून थोडासा स्टॅमिना आणि छोटेसे चांगलेसे व्ह्यूज पण मला भेटतील. संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जाईन. संध्याकाळच्या वेळेस खूप चांगला व्ह्यू भेटतो आपल्या कोकणात. तर पावसाची वाट बघतोय, जेणेकरून धबधबे चालू होतील. वॉटरफॉल्स चालू होतील. नापण्या धबधबा, सावडा धबधबा, हे धबधबे आहेत ते मला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर हरिश्चंद्र फोर्ट, रायगड फोर्ट ट्रेक हे पण मला पावसाळ्यात पूर्ण करायचे आहेत. मी शनिवार रविवार सुट्टी घेऊन मी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कॉलेज सुरू होईल, बघूया आता कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन होतं की नाही. पण या गोष्टी मला करायच्या आहेत. GoPro तर मी घेतलेला आहे ऑलरेडी, पण GoProचं पण थोडं वॉटरप्रूफिंगचा इश्यू येईल का मला कळत नाही. पण बघूया काय होईल ते. त्यासोबतच मित्रांनो, माझी ई-स्पोर्ट्सची जर्नी मी सुरू करतो. ई-स्पोर्टमध्ये मला एक प्लेयर भेटला आहे. तर बघूया काय होतं आहे ते. आणि आज मी ना ई-स्पोर्ट्ससाठी व्हिडिओ बनवला आहे ऑलरेडी. तर हा एक ना इयरफोन घेऊन आलो आहे. तर तुम्ही जाऊन बघा. तो कुठलाही जो व्हिडिओ आहे तो कुठलाही ह्याचा नाही आहे, आपल्या कोलॅबरेशनचा किंवा प्रमोटेड व्हिडिओचा नाही आहे. तर नॉर्मली मी व्हिडिओ बनवला, की मला वाटलं की बनवूया. मला पाहिजे होता, किती दिवस माझ्याकडे नव्हता. आणि मेन म्हणजे याच्यात ना मित्रांनो एक गोष्ट आहे, ती म्हणजे सी टाईप आहे. तुम्हाला दाखवतो मी बघा. सी टाईप व्हिडिओ आहे, केबल आहे. तर सी टाईप माझ्याकडे नव्हता आणि कन्व्हर्टर आणला, तो खराब होता. त्यामुळे माझ्याकडे किती दिवस हेडफोन नाही यूज करत होतो आणि मला फूड्स पण येत नव्हते ब्लेअरचे. आता येईल कदाचित असं मला वाटते. बघूया. आणि ₹350 लागलेत मित्रांनो याला पण. आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवतो मित्रांनो, एक सेकंड फक्त. यार पण मित्रांनो हे नाही आहे, पण एक सेकंड मी काढतो, थोडा खाली ठेवतो माईक. यार ही मूर्ती मी ना इथे हर वेळेस असते माझ्याकडे मूर्ती ही. मी इथे मी ठेवतो. तुम्ही जर मागच्या व्हिडिओ बघला असाल ना, तर मागच्या व्हिडिओमध्ये पण ही मूर्ती तुम्हाला दिसली असेल. तर मी कुठे होतो मित्रांनो, यार विसरलो. तर आणि मला एक मोठा प्रॉब्लेम मित्रांनो फेस करावा लागतोय, तो म्हणजे एडिटिंगमध्ये. जर मी GoProने 4K 30 FPS वरती व्हिडिओ शूट केला, तर मोबाईलमध्ये तर एडिटिंग होणार नाही. माझा मोबाईल अटॅम बॉम्ब बनेल आणि मित्रांनो तो न्यूक्लिअर फ्युजन करेल आणि मी त्याच्यात जाऊन बसलो. एवढा गरम होता मित्रांनो. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आणि मला फेस करावा लागतोय. पण बघूया काय होतंय ते. कदाचित ना मित्रांनो छोटे क्लिप्स असे 4-4 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे, जास्त मोठे ब्लॉग्स टाकणार, लॉंग व्हिडिओज बनवा जास्तीत जास्त करून ते बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि कंबाईन करत ना तुम्ही शॉर्टवरती नॉर्मल जर आपल्याला व्हिडिओ एकत्र करायचे ना, आपण लॉंग व्हिडिओ म्हणतो त्याला बनवायचं असेल, तरी पण मित्रांनो मोबाईल हीट होणार. मग मी ठरवलंय की या साईडला म्हणजे राईट साईडला, हे राईट साईड आहे, तर राईट साईडला एक PC माझ्याकडे आहे मित्रांनो, आला आहे. मग त्याच्यावरती बनवायला जमेल की नाही मला कळत नाही आहे. कारण आपला यूट्यूब चॅनल वगैरे सगळं खोलावं लागेल. त्याच्यानंतर सगळे आपला अकाउंट्स, यूट्यूब अकाउंट्स खोलावे लागतील PC वरती. हा प्रॉब्लेम आहे. त्यासोबतच मला जी केबल लागते, त्याला काय मी इंटरनेट केबल बोलतो तिला नॉर्मली, ती पण मला मित्रांनो तिकडून म्हणजे जिथे आम्ही लिव्हिंग रूम आहे किंवा जिथे आम्ही
झोपतोय कारण एक इथे जिथं मी राहतो भाड्यानं तिथं हा मला रूम दिलेला आहे स्पेशल आणि इथं काही वस्तू ठेवलेल्या आहेत. मोठले वगैरे ठेवलेले आहेत. पण इथे मला छोटीशी जागा आहे. इथं गरम खूप होतंय मित्रांनो. काय बोलू? तरी पण तिथून पीसी मला कारण तिथे मी वायफाय लावलंय आणि मी इथं का लावलं नाही इथं मला केबल टाकण्यासाठी कुठेच होल नाही मारायचा होता. होल पण करू शकत नाही मी. तर पीसीसाठी मला एक केबल आतमधून तिकडून इकडे आणावी लागेल. नाहीतर बाहेरून तरी इकडे आणावे लागेल म्हणजे या बारी खिडकीतून खिडकी साईड खिडकी तर या इंटरनेट केबल तिकडून आणावी लागेल. इथे मी यूज करू शकेल. बघूया काय होतंय कसं काय करायचं ते. कारण जरी मी एक दिवस मित्रांनो लॉगिंग केली कारण जास्त व्लॉगिंग करणार त्यामुळे प्रश्न येत नाही आणि जास्त म्हणजे 10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवेन. 10 मिनिटाचा तो तेवढाच व्हिडिओ मी व्हिडिओवरती टाकून देईन. म्हणजे काय एडिट वगैरे म्हणजे कट वगैरे करणार नाही. जो चांगला वाटेल बघ तो टाकेल नाही तर नाही हे करणार स्किप करणार म्हणजे मी सांगतो मी 20 ते 25 मिनिटाचाच व्हिडिओ तयार करेन. म्हणजे रेकॉर्डिंग करेन आणि तेवढाच व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग एडिट करेन 10 ते 15 मिनिटाची आणि ती टाकेन म्हणजे 10 मिनिटं मला कापून टाकेन मी त्याच्यात. बघूया काय होतंय ते. आणि आता मित्रांनो मला उद्या ना किमान सायकलिंग करावी लागेल. असं मला वाटतंय कारण थोडा स्टॅमिना वगैरे आतमध्ये आपल्या अंगात येईल. तर मला झोप येते तर मित्रांनो नक्की जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही सगळे. तर धन्यवाद. धन्यवाद.